प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न ह्या मालिकेमध्ये आपण बघत आहोत की गौतमी, रमाकांत आणि इरा त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायला निघालेत. तर शुभंकर त्यांच्या सवयीप्रमाणे गार्डनमध्ये पेशंट तपासत असतात. मग या आजी आजोबांचा नंबर येतो. शुभंकर त्यांनाही तपासतात आणि त्यांना टेस्ट करायला सांगतात. म्हणजे त्यांची ही नेहमीचीच पद्धत आहे चेक करायची. आणि मग ते आजी आजोबा बाहेर येतात. मग आता गौतमी इराला सांगते की आता तुला हे पुढचं सगळं डिरेक्ट करायचं आहे. मग ही इरा म्हणते, मॉम तुम्हाला बेस्ट डिरेक्शनचा अवॉर्ड देशील, काय ते शिकवताय पोरींना. असो, पण आता इरा लगेच येते बाहेर त्या आजी आजोबांसमोर आणि त्यांना सांगते, माझं नाव इरा आहे, तुम्हाला माझ्या आई आणि काकाने सांगितलंच असेल. तर मी तुम्हाला म्हणजे ती सरू आहे ना, तर तिला 1200 रुपये द्या, मी तुमच्याकडे पैसे देते. तिने ठेवून घेतले तर बरंच आहे, पण तिला खूप आग्रह करा की तुम्ही हे पैसे घ्याच म्हणून, कारण टेस्टसाठी वगैरे तिच्याकडे तुम्ही पैसे देतात असं तिला सांगा. मग त्या आजी म्हणतात की काही प्रॉब्लेम झाला, आम्हाला पोलिसांनी पकडलं तर. मग इरा म्हणते काही प्रॉब्लेम होणार नाही, माझ्या आईचे आणि काकाचे अगदी वरपर्यंत ओळखी आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं करा. आता विशाल आणि बयो दोघं रस्त्यात भेटतात. आता बयो म्हणते, विशाल सर मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. विशालला ॲक्च्युली भीती वाटत असते. तो म्हणत असतो, आपण ना आतमध्ये जाऊन बोलूयात माझ्या केबिनमध्ये. बयो म्हणते, सर तुम्हाला भीती वाटते का आपल्याला कोणी बघेल म्हणून. पण प्रेक्षकांनो, इथे ना जरा मला बयोचं वागणं खटकलंय, कारण ती खूपच बिनधास्त वागतीये. ती म्हणते, सर कशाला लक्ष देताय तुम्ही. आणि तिचा नेहमीचा डायलॉग ती मारती इथे की पाऊस पडतच राहतो, लोक त्याला पडला तरी मेला म्हणता आणि नाही पडला तरी मेला म्हणता, आपण आपलं काम करत राहायचं, लोकांकडे कशाला लक्ष द्यायचं. आणि आपल्या दोघांच्या मनात पाप नाहीये ना. आता हा डायलॉग तर जवळपास माझ्या पाठ झालाय. पण विशाल म्हणत असतो, अगं पण सरस्वती. तेव्हा बयो म्हणते, सर काही टेन्शन घेऊ नका, बोलणारे बोलतातच हो, आपण त्यांचे तोंड धरू शकत नाही, टेन्शन नका घेऊ हो, चला चला. आता ती लगेच त्याचा हातबीत धरून दवाखान्यात आणतीये त्याला. हेतल आता इराला गुड मॉर्निंग करतीये आणि म्हणतीये, काय ग इरा, तू ज्याच्यासाठी हे सगळं करतीये तो तर तुला नोटीस पण करत नाहीये. तेव्हा इरा म्हणते, हे तू कसं काय बोलतीयेस. आता हेतल या विशालला आणि बयोला दाखवते की बघ कसे सोबत सोबत चाललेत निर्लज्जसारखे, एवढं सगळं होऊन पण. इरा म्हणते, आता हे सगळं जास्ती दिवस राहणार नाहीये, कारण विशाल सर आता माझे होणार आहे लवकरच. आणि त्या बयोसाठी तर मी आज मोठा धमाका प्लॅन केलाय, तू बघच आज काय काय होईल ते. इरा फुल फॉर्ममध्ये. आता इकडे या गौतमीला टेन्शन आलेलं असतं. रमाकांत म्हणतो, काय झालं वहिनी तुम्हाला. गौतमी म्हणते, इरा सगळं व्यवस्थित करेल ना भाऊजी. मग रमाकांत तिला कॉन्फिडन्स देतो, वहिनी कशाला टेन्शन घेताय तुम्ही, तो तुमचाच चेडू असे, हुशार आहे ती, सगळं काम फत्ते करूनच येईल बघा. वैभवी आणि बयो क्लासमधनं बाहेर पडल्यात. वैभवी तिला म्हणत असते, अगं बयो, सगळेजण तुझीच चर्चा करत होते ग, तुला असं ऑड नाही वाटत का, म्हणजे विचित्र नाही वाटत का. मग बयो तिला समजवते, जाऊ दे ग वैभवी, आपण टेन्शन नाही घ्यायचं, आपण बोलणाऱ्याची तोंड धरू शकतो का, आपल्या मनात तर पाप नाहीये ना, मग कशाला लक्ष द्यायचं लोकांकडे. बोलणारे बोलत राहतात आणि आपण आपलं कर्म करत राहायचं, आपण कशाला विचार करायचं, आपण दुर्लक्ष करायचं त्या लोकांकडे. मग ही वैभवी म्हणते, खरंच ग तू खूप सकारात्मक विचार करते नाही सगळ्यांच्याच बाबतीत. तेव्हा बयो म्हणते, अगं मोठ्या माणसांकडनंच मला ही शिकवण मिळालेली आहे आणि माझ्या आईकडनं. गावामध्ये लोक ना आम्हाला खूप त्रास द्यायची. वैभवी तिला म्हणते, पण तू खरंच खूप बिंदास राहतेस हं, कसं जमतं ग तुला बयो. तेव्हा बयो म्हणते, अगं माझ्या आईनेच मला शिकवलंय असं राहायला. माझ्या आईला पण ना लोक खूप त्रास देत होते, त्यामुळे माझी आई पण अशीच राहायची. आई कोणाकडे लक्ष देत नव्हती, लोक काय बोलणारे बोलत राहतात, आपण आपलं काम करत राहायचं, आपल्या मनात पाप नाहीये ना. झालं तर मग. वैभवी म्हणते, बाई मला नाही जमणार तुझ्यासारखं बिंदास वागणं, बरं चल मी निघते आता, मला कुठे लायब्ररीत जायचं असं काहीतरी म्हणते ती. तर मग बयो म्हणते, तू ते पोटे सरांनी सांगितलेले नोट्स काढले का. वैभवी म्हणते, नाही ग अजून काढले, आता रूमवर जाते आणि मग काढते. मग आता या दोघी एकमेकींचा निरोप घेतात. कधी कधी ना प्रेक्षकांनो, बयोचा कॉन्फिडन्स जरा अति उतू चाललाय, खरंच असंच दाखवतात ते, म्हणजे बयो जरा स्वतःला ओव्हर समजते असं कधी कधी जाणवतं हं तिच्या वागण्या बोलण्यातून. म्हणजे सॉरी, पण माझ्या जे लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगितलंय. तर आता बाहेर आल्यावरती ह्या आजी आजोबा भेटलेत बयोला, ते जे गौतमीने प्लॅन केलेत ते. आणि मग ते म्हणतात की अगं पोरी, आम्हाला आज टेस्ट करायच्या होत्या. मग बयो म्हणते, आता OPD तर संपली आहे, तुम्ही उद्या सकाळी या, मी तुम्हाला मदत करेल. पण आता ते आजी आजोबा म्हणतात, अगं आम्हाला सकाळी कामाला जावं लागतं, मजुरी करावी लागते, मुलाने आम्हाला घराच्या बाहेर काढलंय, तू एक काम कर, हे पैसे घे आणि तूच सगळं काय ते बघ.
आम्हाला दोघांना धावपळ जमणार नाही गं. हे पैसे राहू दे. तुला पाहिजे तसे खर्च कर उद्या टेस्टसाठी. आता हे पैसे देताना इरा व्हिडिओ काढते आणि फोटो पण काढते. बयो म्हणत असते, "अहो आजी-आजोबा तुम्ही उद्या येताना घेऊन या ना पैसे. मी काय करणार आहे पैशाचं?" पण आता हे आजी म्हणत असतात, "अगं ठेव गं पोरी. आम्हाला पुन्हा म्हणजे पुन्हा आमच्याजवळ पैसे असतात नसतात तुझ्याकडे राहू दे." बयो त्यांना खूप नाही-नाहीच म्हणत असते आणि इरा आता विचार करत असते, "झालं आता बघा मी कसं हिला माझ्या बाबांच्या आयुष्यातून हाकलून लावते ते कायमचं." पण बयो म्हणत असते, "हे बघा आजी-आजोबा तुम्ही राहू द्या तुमच्याकडेच पैसे. मी नंतर उद्या घेईल तुमच्याकडून आणि उद्या तुम्ही वेळेत या. मी तुम्हाला घरी सोडून देऊ काय?" तेव्हा ते म्हणतात, "नाही पोरी राहू दे." तर आता बयो निघाली आहे तिथून. सकाळी या म्हणून तिने सांगितलं आहे त्यांना. तर आता या आजी बघा कशा झालं काम म्हणून खुणवत आहेत इराला लांबून. बयो आता घरी आली आहे आणि लगेच गौतमी म्हणते, "काय गं?" गौतमी तिला हटकते, "एवढा उशीर का झाला?" म्हणून. बयो म्हणते, "तुम्हाला काही हवंय का?" तेव्हा गौतमी नाही म्हणते. मग बयो शुभमकरांच्या खोलीत जाते. मग इरा तिचं काम फत्ते केलंय म्हणून गौतमीला फोटो वगैरे दाखवते. मग गौतमी तिच्यावर खूप खुश होते की काय भारी काम केलंय माझ्या पोरीने. आणि मग लगेच दोघी जणी किचनमध्ये जातात जिथे बयोने तिची सॅक ठेवली आहे आणि ती इरा पटकन पैसे त्या सॅकमध्ये ठेवते. म्हणजे यांना सगळं प्लॅनप्रमाणे करायचं आहे ना. आता तेवढ्यात सुमन तिथे येते. मग दोघी जणी असं दाखवतात की चहा कॉफी करायला आल्यात म्हणून. सुमन म्हणते, "आत्ता तर पिला तुम्ही चहा." तेव्हा लगेच ही गौतमी म्हणते, "अगं छान झाला होता ना, पुन्हा करून दे." इरा म्हणते, "माझ्यासाठी पण कॉफी करा." आणि दोघी जणी तिथून निसटतात. इकडे बयो शुभमकरांशी बोलत असते. शुभमकर तिला म्हणतात, "अगं सरू दुपारी ते गार्डनमध्ये दाम्पत्य आले होते ना, ते खूप गरीब दिसतात गं." तेव्हा बयो म्हणते, "हो ना, त्यांची खूपच बेताची परिस्थिती आहे. बिचारे मोलमजुरी करून त्यांचं पोट भरतात." मग शुभमकर म्हणतात, "तू त्यांना मदत कर हं उद्या हॉस्पिटलमध्ये. आणि अगं माझे पण स्कॅन कधी येत आहेत आणि कधी नाही असं झालं आहे मला. टेस्ट कधी करायच्या पण मी पण वाट बघतोय गं खूप." वयो विचार करते, दुष्यंत सर काही काम करणार नाही, हे विशाल सरांनाच सांगावं लागेल म्हणजे शुभमकरांच्या टेस्टचं वगैरे. शुभमकर म्हणतात, "काय विचार करतेयस?" वयो म्हणते, "काही नाहीच. तुम्ही गोळ्या घेतल्या का तुमच्या डॉक्टर?" शुभमकर म्हणतात, "हो घेतल्यात मी गोळ्या. आणि अगं आता मी काही पेशंट राहिलेलो नाही आहे." बयो म्हणते, "हो ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला चहा हवा आहे का?" तेव्हा शुभमकर म्हणतात, "हो दे." तर आता बयो चहा करायला म्हणून किचनमध्ये गेली आहे. तर याच गोष्टीचा फायदा घेऊन गौतमी आणि इरा किचनमध्ये जातात. म्हणजे आधी इरा जाते आणि तिच्याशी कच्चा भांडायला लागते, "काय गं तुला काहीच कसं वाटत नाही माझ्या माझ्या बाबाच्या भोळेपणाचा तू फायदा घेतेस ना?" बयो म्हणते, "काय बोलतेस तू हे?" मग इरा म्हणते, "माझ्या बाबाच्या अपरोक्ष भोळ्या भाबड्या लोकांकडनं पैसे काढतेस ना, म्हणून माझ्या बाबाला तू गार्डनमध्ये नेतेस ना प्रॅक्टिस करायच्या नावाखाली." बयो चिडते आता आणि म्हणते, "माझ्यावर वाटेल ते आरोप करू नको." आता या दोघींचं बोलणं ना बाहेरून गौतमी ऐकत असते. सुमनला येताना बघते आणि गौतमी तिथून निसटते. मग सुमन आतमध्ये येते किचनमध्ये. मग गौतमी पण असं दाखवते की तिला पण आत्ताच कळालं हे सगळ्या भानगडी आणि ती मागे येते. आता इरा तिच्याशी कचं भांडत असते, "काय गं तू मुद्दाम करतेस ना?" मग गौतमी असं दाखवते, "काय झालं गं काय केलं हिने पुन्हा?" मग इरा म्हणते, "मम्मा ही ना लोकांकडनं पैसे उकळते मुद्दाम." तर आता गौतमी ते पाणी उकळायला ठेवतीये मुद्दाम, कारण तिला ते पाणी इराच्या पायावर सांडायचं. कसली स्वार्थी बाई आहे हो प्रेक्षकांनो. आता या दोघींचे भांडणं सुरू असताना ती गॅस मुद्दाम मोठा करते, यांचं लक्ष नाही आहे बघून. आणि ते पातेलं उलथं करते म्हणजे तिच्या पायावरती टाकते. त्या इराचा पाय असा भासतो बिचारीचा. ती मोठ्यानं आरडाओरडा करायला लागते आणि मग बाहेर येतात ते सगळे हॉलमध्ये. गौतमी मुद्दाम म्हणते, "तूच मुद्दाम केलं ना सरू, कशाला माझ्या इराच्या पायावर पाणी टाकलंस गं, मुद्दाम करतेस ना हे सगळं." बयो म्हणते, "मी का करू हे सगळं?" गौतमी म्हणते, "ती तुला बोलली ना आता म्हणून करतेस तू मुद्दाम." आता ही सुमन म्हणते, "अगं ती मुद्दाम कशाला करेल?" लगेच रमाकांत सुमनला म्हणतो, "काय गं मोलकर्णीची बाजू घेतेस का? आपल्या वहिनी काय खोटं बोलणार आहे की काय? हिने मुद्दामच केलं असणार आहे." लगेच इरा म्हणते, "हो तू रिव्हेंज घ्यायसाठी केलं ना हे सगळं." मग शुभमकर येतात खाली आणि विचारतात, "काय झालं काय चालू आहे हे सगळं? इरा मला सांगशील का नीट व्यवस्थित काय झालंय ते?" मग आता इरा खूप रंगवून सांगते, "बाबा ही ना तुझ्या भोळेपणाचा फायदा घेते आणि हिने हे सगळं आत्ता मुद्दाम केलंय. मी तिला बोलले ना, मी हे सगळं बघितलं ना म्हणून ही बदला काढतीये. माझ्यावरती पाणी उकळतं पाणी तिने मुद्दाम सांडलंय. मला भाजल्याचं काही वाटत नाहीये रे बाबा, पण तुझी फसवणूक होतीये." शुभमकर म्हणतात, "काय झालं इरा नीट सांग." मग ही म्हणते, "बाबा ही तुझ्या अपरोक्षनं त्या पेशंटकडनं पैसे उकळते." तेव्हा बयो म्हणत असते, "नाही हे सगळं खोटं आहे." तर प्रेक्षकांनो ह्या धिंगाण्यात त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे आपण बघतोय की इराने ते सगळे व्हिडिओ आणि फोटो दाखवले शुभमकरांना. मग गौतमी म्हणत असते, "शुभमकर हे सगळं तुझ्या समोर आहे, बघ ही पोरगी कशी आहे. आता हिला कामावर ठेवायचं की नाही हा तुझा सर्वस्वी निर्णय आहे." आता बयो खूप रडत असते त्या शुभमकरांकडे बघून. काय वाटतं प्रेक्षकांनो, शुभमकरांना या सगळ्यावर विश्वास बसेल काय? मालिकेत आरव तर बिचारा लिंबू टिंबूच घेतलाय त्यांनी, काही बोलत नाही तो, फक्त बिचारा प्रोत्साहन देत राहतो सगळ्यांना. एनिवे कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला कळवा हं. आणि प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.